लीडरशिप आहे ना, पहिला लीडर जो असतो ना त्याला आपण लीडर बाय पोझिशन म्हणतो. ओके, लीडर बाय पोझिशन म्हणजे अथॉरिटी. या माणसाकडे अधिकार, हा अधिकाराचा वापर करतो. ओके, मी लीडर का आहे? कारण मी सुपरवायझर आहे आणि तुम्ही 7 कामगार आहात आणि तुम्ही मला रिपोर्ट करता म्हणून मी लीडर आहे. ओके, त्याला लीडर बाय पोझिशन असं म्हणतात. माझ्याकडे पद आहे आणि मी अथॉरिटीचा वापर करतो. प्रॉब्लेम हा नाही आहे की मी लीडर झालो. ओके, 30 नोव्हेंबरपर्यंत मी सुद्धा 7 पैकी 1 कामगार होतो. सरांनी मला प्रमोट केलं आणि मला सुपरवायझर बनवलं. कारण मी खूप सिन्सिअर होतो, खूप कमिटेड होतो, खूप इमानदारीत काम करायचो. जेवणामध्ये वेळ जास्त वाया नाही घालवायचो. 10 तास कंपाऊंडमध्ये असाल तो 10 तास व्यवस्थित काम करायचो. म्हणून माझ्या एका चांगल्या कामगाराची गुणवत्ता बघून सरांनी मला प्रमोट केलं आणि मी झालो सुपरवायझर. तर 1 डिसेंबरला 30 नोव्हेंबरला मला पत्र मिळालं, लेटर मिळालं. 1 डिसेंबरला जेव्हा मी फॅक्टरीमध्ये आलो त्या दिवशी मी लीडर होतो. पण त्या लीडरला म्हणतात लीडर बाय पोझिशन. मी लीडर आहे कारण तुम्ही 7 कामगार आहात आणि मी आज सुपरवायझर आहे. त्याला आपण लीडर बाय पोझिशन असं म्हणतो. जेव्हा मला पद मिळतं तेव्हा मी लीडर बनवू शकतो. साहेब मला सुपरवायझर बनवू शकतात, साहेब मला लीडर नाही बनवू शकत. ओके, साहेब मला सुपरवायझर बनवू शकतात, साहेब मला लीडर नाही बनवू शकतात. लीडर मला माझ्या हाताखाली काम करणारे 7 जण जेव्हा हृदयाने आणि मेंदूने मला लीडर म्हणून ॲक्सेप्ट करतात तेव्हा माझा लीडरशिपचा प्रवास सुरू होतो. मला लीडर बनवणारे लोक माझ्या हाताखाली माझ्या टीममध्ये काम करणारे 6 प्लेयर मला लीडर बनवू शकतात. साहेब मला सुपरवायझर बनवू शकतात. तर पहिला लीडर असतो त्याला लीडर बाय पोझिशन, लीडर बाय अथॉरिटी असं म्हटलं जातं. 1 डिसेंबरला बरोबर आहे, पण 30 डिसेंबरला पण मी रोज बोलायचो मी सुपरवायझर आहे. समजलं का मी काय बोललो? समजलं? उद्या 8 वाजता यायचं. ओके, परत जानेवारी महिन्यात पण मी सुपरवायझर आहे. फेब्रुवारीमध्ये पण मी सुपरवायझरच आहे. मार्चमध्ये पण मी त्याला आपण लीडर बाय पोझिशन म्हणतो. पोझिशननी प्रवास सुरू होतो. पोझिशननी माझा लीडरशिपचा प्रवास सुरू झाला. पण मी पोझिशनचा वापर करतो. पोझिशन असणं चुकीचं नाही आहे, पण तुम्हाला 6 जणांना कंट्रोल करण्यासाठी मी पोझिशनचा वापर करतो, माझ्या अधिकाराचा वापर करतो. त्याला आपण लीडर बाय पोझिशन असं म्हणतो. हा व्यक्ती अथॉरिटी वापरतो. याच्या अंडर काम करणारे लोक म्हणतात आम्ही सरांच्या अंडर काम करतो. 3 महिन्यानंतर आम्ही सरांच्या अंडर काम करतो कारण आम्हाला काही दुसरा पर्याय नाही. ओके, आम्हाला काही दुसरा पर्याय नाही. सर दिवसभरात 12 शिव्या देतात. प्रत्येक शिवी बघितलं तर 75 रुपयाला पडते. जोपर्यंत 100 रुपयात शिवी देणारा माणूस भेटत नाही तोपर्यंत आमचे सरच बरे आहेत. ओके, कारण मला काही दुसरा पर्याय नाही. घरी आई म्हातारी आहे, मुलांचं आहे, भाड्याचं घर आहे, एका मुलाला शाळेत टाकलं आहे, फी भरायची असते, घर चालवायला लागतं, राशन पाणी भरावं लागतं. आता काय असं सोडून चालणार नाही. जोपर्यंत दुसरी नोकरी मिळत नाही ती याला माणसाला तर सहन करावंच लागणार. त्याला आपण लीडर बाय पोझिशन, लीडर बाय अथॉरिटी असं म्हणतो. पण 1 नोव्हेंबरला सगळे सारखेच असतात. 1 नोव्हेंबरला सगळे सारखेच असतात लीडर बाय पोझिशन. काही लीडर जे असतात ना ते पहिलीतनं दुसरीत जातात. त्याला आपण लीडर बाय परमिशन म्हणतो. याच्याबद्दल लोक म्हणतात आम्ही सरांच्या अंडर काम करतो कारण आम्हाला काही दुसरा पर्याय नाही. ह्याच्या अंडर काम करणारे लोक काय म्हणतात माहिती का? आम्ही सरांच्या अंडर काम करतो कारण आमचे सर खूप चांगला माणूस आहेत, ते आम्हाला खूप चांगलं वागवतात. ओके, ते आम्हाला खूप चांगलं ट्रीट करतात, ते एकदम देव माणूस आहेत, त्यांच्यासारखा माणूस आम्ही बघितलाच नाही, आम्हाला ते खूप आवडतात, त्यांच्याकडे काम करण्याला आम्हाला खूप मजा वाटते. ओके, हे मी का सांगतोय माहिती आहे? उलट आता मला सांगा रोहित शर्मा कसा कॅप्टन आहे? रोहित शर्मा कसा कॅप्टन आहे? ओके, हे सिलेक्शन कमिटीचा हेड सांगू शकतो ज्याने रोहित शर्माला कॅप्टन बनवलं. रोहित शर्मा स्वतः सांगू शकतो की मी कसा कॅप्टन आहे. आणि रोहित शर्माच्या टीममध्ये खेळणारे 11 प्लेयर प्लस 5 एक्स्ट्रा 16-17 प्लेयरचं एक मत आहे की रोहित शर्मा कसा कॅप्टन आहे. ॲक्च्युली कोणाचं मत जास्त करेक्ट असेल? प्लेयर्सचं. पण आपण जाऊन कधी प्लेयर्सला विचारत नाही. माझ्या वडिलांचं मत आहे की जगदीश कसा वडील आहे.
मी जगदीश स्वतःचं मत आहे की मी कसा वडील आहे, पण माझ्या 2 मुलांचं एक मत आहे की मी कसा वडील आहे. तर कोणाचं मत जास्त करेक्ट असेल? हां, मुलांचं. ओके, त्यामुळे आता आपण लीडरशिपला ना मुलांच्या नजरेतनं बघूया, आपण रोहित शर्माला टीम प्लेयरच्या नजरेतनं बघूया, आणि आपण सुपरवायझरला कामगारांच्या नजरेतनं बघूया. ओके, मी पण कामगारच होतो, पण मला सुपरवायझर बनवलं कारण सरांची अशी इच्छा होती की मी बाकी सगळ्यांना पण माझ्यासारखं बनवावं. ओके, म्हणजे सरांकडे 7 कर्तबगार कामगार होतील आणि मग प्रोडक्शन 7 पट वाढेल. ओके, पण त्यांनी मला पद दिलं, मी लीडर बाय पोझिशन झालो आणि अथॉरिटीचा वापर केला. काही लोक ना लीडर बाय रिलेशनशिप, लीडर बाय परमिशन हा रिलेशनशिपचा वापर करतो. हा लोकांशी खूप चांगला वागतो, लोकांशी त्याचं रिलेशनशिप खूप चांगलं असतं, हा त्यांना ट्रस्ट करतो, लोक त्यांना ट्रस्ट करतात. मी माझ्या 6 कामगारांना ट्रस्ट करतो, 6 कामगार माझे ट्रस्ट करतात, मी 6 जणांशी चांगला वागतो, 6 जण माझ्याशी चांगले वागतात, आणि तुम्ही पण आता एकमेकांशी चांगले वागतात. ओके, याच्या अंडर आहे ना, याच्या अंडर हा कोणाला ट्रस्ट नाही करत, कोणी याला ट्रस्ट नाही करत, आणि ते 6 जण पण आपापसात कोणाला ट्रस्ट नाही करत. ह्याला आपण रिलेशनशिप म्हणतो. लीडर बाय रिलेशनशिप हा वापर करतो, त्याला म्हणतात रिलेशनशिप. त्यामुळे ॲक्च्युली हा प्रवास आहे. जर 1 डिसेंबरला मी आलो, लीडर बाय पोझिशन आहे, ती मी 1-2 महिने टाईम स्पेंड केला पाहिजे टीमबरोबर रिलेशनशिप बिल्ड करा. ओके, पहिले 5-6 दिवस जरा जास्त स्पेंड केला पाहिजे, नंतर कालाने हळूहळू रिलेशनशिप बिल्ड केली पाहिजे. तर ह्याला आपण लीडर बाय रिलेशनशिप असं म्हणतो. तर लोक कोणाच्या अंडर जास्त कामं करतील चांगल्या प्रकारे, याच्या अंडर की ह्याच्या अंडर? परमिशन. आनंदाने कामं करतील, त्यांना काम करायला मजा येईल, त्यांना ऑफिसमध्ये यायला मजा येईल, रोज सकाळी लोक वेळेवर येतील, घरी जाताना त्यांना काम संपवून जावं असं वाटेल, लीडरसाठी काही करावं असं वाटेल. त्याला आपण लीडर बाय परमिशन, लीडर बाय रिलेशनशिप असं म्हणतो. ओके, पण ह्याचं काय माहिती का प्रॉब्लेम? रोहित शर्माला 15 प्लेयर आवडतात आणि 15 प्लेयरला रोहित शर्मा आवडतो. चांगली गोष्ट आहे की नाही? ओके, रोहित शर्माची 15 प्लेयरबरोबर चांगली रिलेशनशिप आहे, 15 प्लेयरची रोहित शर्माबरोबर चांगली रिलेशनशिप आहे. याचा अर्थ आपण मॅच जिंकू ह्याची गॅरंटी नाही. पण रोहित शर्माची 15 लोकांबरोबर रिलेशनशिप नाही आहे, खराब आहे, आणि 15 लोकांना रोहित शर्मा आवडत नाही, आणि रोहित शर्माला 15 प्लेयर आवडत नाही, तर आपण मॅच हारू याची गॅरंटी आहे. ओके, गारंटी है. कैसा जीतता है अपन देखेंगे ना. तू कैच मत पकड़, और तू क्या कर मालूम है, ऐसे नाटक कर, रन ही मत निकाल, देखता ना कैसा जीतता है. ओके, बघूया ना कसा जिंकतो तो. कारण याच्या अंडर आहे ना त्याचीच लोक त्याच्याबरोबर नसतात. रिलेशनशिप केल्याने काय होतं माहिती का, आपापसामध्ये वातावरण चांगलं राहतं, वर्किंग एन्व्हायरमेंट इम्प्रूव्ह होतं, कामावर लोक प्रोत्साहित होतात. पण याचा अर्थ 24 तारखेला संध्याकाळी 4 वाजता डिस्पॅच होईल याची गॅरंटी नसते. होऊ पण शकतं, नाही पण होऊ शकत. ओके, त्याला आपण लीडर बाय रिलेशनशिप म्हणतो. हा लीडर त्याच्यापेक्षा बरा आहे, ह्याच्यापेक्षा बरा आहे. तर मला 1 डिसेंबरला सरांनी सुपरवायझर बनवलं. त्याच्यानंतर काय झालं, मी पहिल्या दिवशी लीडर बाय पोझिशन होतो, पण गेल्या 45 दिवसामध्ये मी लोकांबरोबर रिलेशनशिप बिल्ड केले, त्यांना मदत केली, त्यांना अवजारा घेऊन गेले, कंपनीच्या मालकाकडे गेलो, त्यांना वेगवेगळे व्हर्नियर घेऊन दिले, त्यांना हे करून दिलं, त्यांना मदत केली. ओके, इथे काय होतं, ट्रस्टचं वातावरण तयार होतं, खेळीमेळीचं वातावरण तयार होतं, आपण सगळे एक समान आहोत असं वातावरण सर राहतं. त्यामुळे लोकांना काम करायला मजा येते. हा लीडरशिपचा टॉपिक आहे ना, याच्यात तुम्ही काय, मी तुम्हाला शिकवतोय, मी पण बऱ्याच चुका करत असतो. प्रत्येक सेशनमध्ये घेताच मला 2 चुका लक्षात येतात, करंटली करण्यात येणाऱ्या चुका. देर इज नोबडी हू इज परफेक्ट. त्यामुळे आपल्याला लीडर म्हणून प्रत्येक वेळेस इम्प्रूव्ह होण्याची खूप गरज आहे. ओके, सो प्रवास सुरू झाला लीडर बाय पोझिशननी, त्याच्यानंतर लीडर बाय परमिशन. लीडर बाय पोझिशन असणं गरजेचं आहे, पण पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी ठीक आहे. आयुष्यभर जो लीडर बाय पोझिशन करतो त्याला प्रॉब्लेम आहे. लीडर बाय रिलेशनशिप इज गुड आहे. साथी कामगारांनाही मी आवडतो, मलाही साथी कामगार आवडतात, पण होत काय नाही, आम्ही फक्त वडापाव एकत्र खातो, आजकाल कोको कोला एकत्र पितो,
मी याच्या घरी गणपतीला जातो, तो माझ्या घरी गणपतीला येतो. ओके, हे झालं लीडर बाय रिलेशनशिप. त्याच्यानंतर तिसरा लीडर जो आहे त्याला आपण लीडर बाय प्रोडक्शन म्हणतो, लीडर बाय रिझल्ट. हे जे पहिले दोन आहेत ना, हे तुम्हाला नीट समजणार नाहीत, कारण तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये येऊ शकत नाहीत, कारण तुम्हाला परवडणार पण नाही. ओके, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. तिसरा जो आहे ना, त्याला 1 डिसेंबरला काय दिलं, सुपरवायझरचं पद दिलं. त्याच्यानंतर त्याने 45 दिवस लोकांबरोबर रिलेशनशिप पण बिल्ड केली, त्यांना शिकवलं पण, त्यांना ट्रेन करून गेलं, त्यांना डेव्हलप पण केलं. आता लीडर बाय प्रोडक्शन, ह्याला रिझल्ट आवडतो. आता हा त्या साथी लोकांना घेऊन बसला आणि काय बोलला माहिती का, आता आपण आहे ना सगळे मिळून 120 पीस रोज मारतो, रोज 120 पीस मारतो. ओके, आता मी पण आहे, मी पण टेक्निकली कॉम्पिटंट आहे, तुम्ही पण आहात. ओके, आपण सगळे मिळून 120वर राहून चालणार नाही. मी सरांशी बोलणार आहे, तुमचा सगळ्यांचा पगार पण मी जवळजवळ 1,500 हजारांनी वाढवायचं प्रपोजल घेऊन जाणार आहे. पण आता आपल्याला ना 120वरून 150वर जावं लागेल. ओके, आपल्याला आता जास्त कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल, आपल्याला रिझल्ट जनरेट करावा लागेल, आपल्याला प्रोडक्शनमध्ये क्वालिटी इम्प्रूव्ह करावी लागेल, आपल्याला रॉ मटेरियल वेस्ट होतो ते कमी करावं लागेल, आणि 120वरून आपल्याला 150चं टार्गेट घेऊन काम करावं लागेल. तर तुम्ही सगळे रेडी आहात का? आपण सगळे आहेत, मी पण तुमच्याबरोबर आहे. आपण सगळे मिळून करूया का? तर त्याला म्हणतात लीडर बाय प्रोडक्शन, लीडर बाय रिझल्ट. हा आहे ना, हा बिझनेस वाढवायच्या गोष्टी करतो, हा ग्रोथच्या. तुमचा प्रवास इकडून सुरू होतो, तुमचा प्रवास इकडून सुरू होतो. पहिल्या 2 पोझिशनबद्दल तुम्हाला अजून मी पुढे माहिती देईल, तेव्हा तुम्हाला समजेल की तुमचा प्रवास इकडून. याला आम्ही रॅम्बो म्हणतो. हा प्रॉब्लेम सॉल्व्हर असतो, याला टेक्निकली खूप कॉम्पिटन्सीज असतात. जेव्हा ह्याचे 6 कामगार एखादा प्रॉब्लेम घेऊन येतात, हा म्हणतो आजा चल मैं आता हूं, लगेच हात घेतो, काम सुरू करतो आणि करून टाकतो. ओके, याच्याकडे सगळ्या प्रश्नाची उत्तर असतात. हा कर्तबगार असतो. ओके, हा खूप कमिटेड असतो, याला कंपनीवरती प्रेम असतं, हा ऑर्गनायझेशनसाठी काम करत असतो, हा 100% देण्याचा कायम प्रयत्न करत असतो. परत येऊया, ह्याच्याबद्दल सगळे म्हणतात की आम्ही सरांच्या अंडर काम करतो कारण आम्हाला काही दुसरा सध्या पर्याय नाही आहे. ह्याच्याबद्दल बोलतात आम्ही सरांच्या अंडर काम करतो कारण आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला खूप आवडतं, ते खूप चांगले माणूस आहेत. पण चांगला माणूस 3-4 महिने बरा वाटतो, नंतर समजतं हा फक्त चांगलाच आहे, मॅच तर जिंकतच नाही, आणि मॅच हरल्यावर पण हा काय बोलतच नाही. ओके, रिलेशनशिप इज गुड. 3-4 महिन्यानंतर कधी कधी तिकडे थांबलेला माणूस आहे ना, नॉन परफॉर्मन्स कल्चर बिल्ड करतो. तुला आहे ना घरी पूजा आहे ना, तुझा निघ, तुझ्याकडे काय ईद आहे ना, तू उद्या परवा सुट्टी, काय तुझा काय पोरगा आजारी आहे ना, तू पण निघ. हा बोलला मग डिस्पॅच काय चालत राहील, डिस्पॅच होईल की, आयुष्यभरचं काम आहे, जा तू, निघा तुम्ही, मी पण जातो, मला पण जायचं आहे. ओके, माझ्या घरी पण गणपती आहे, हा पण गेला, म्हणजे काय फरक नाही, म्हणजे तुम्ही पण नका करून मी पण नाही. म्हणजे रिलेशनशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट. चांगली रिलेशनशिप असणं खूप महत्त्वाचं आहे, पण फक्त रिलेशनशिप नाही चालणार. म्हणून लोक काय म्हणतात, आम्हाला हे सर खूप आवडतात, हा XYZ ऑर्गनायझेशनमध्ये चालेल, मास्टर बघा घरी पाठवलं. म्हणून मी पण तिकडे गेली होती ना काश्मीरला, त्यांच्यासाठी खास 2 वेगळे फुलं घेऊन आली होती. मग ही पण त्याला लाडू आणते, तो त्याला वैष्णोदेवीचा प्रसाद आणतो, हा त्याला देतो, मग तो याला मूर्ती देतो, मग हा त्याच्या घरी जेवायला जातो. सगळे कार्यक्रम चालू राहतात, फक्त काम होत नाही. त्याला लीडर बाय रिलेशनशिप म्हणतात. ओके, रिलेशनशिप चांगलं आहे, आपण आठवड्यातनं भेटलो, संध्याकाळी जेवलो, परत एकदा झालं, बसून IPLची मॅच बघितली. रिलेशनशिप आयुष्यभर ठेवायची आहे, असं नाही की सुरुवातीला रिलेशनशिप झालं. रिलेशनशिप इज अ कंटिन्युअस प्रोसेस. या सगळ्या गोष्टी कंटिन्युअस असतात. तर ह्याच्याबद्दल बोलतात आम्ही सरांच्या अंडर काम करतो कारण आम्हाला दुसरा काही पर्याय नाही. ह्याच्याबद्दल म्हणतात आम्ही सरांच्या अंडर काम करतो कारण आमचे सर खूप चांगले माणूस आहेत. ट्रस्ट रिलेशनशिपचा चांगला भाग पण आहे, लोक ट्रस्ट करतात हे पण त्या ट्रस्टचा वापर तू कशासाठी करतोस ह्याच्याबद्दल बोलतात. आम्ही आमच्या सरांच्या अंडर काम करतो आणि आम्ही त्यांना खूप रिस्पेक्ट करतो. मला हे आवडतात आणि मी ह्यांचा खूप आदर करतो, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. मला हे खूप आवडतात, ओके, आणि आम्ही ह्यांना खूप रिस्पेक्ट करतो. आमचे सर आहेत ना एकदम टेक्निकली कॉम्पिटंट. आमच्या कंपनीचे मालक आहेत ना, त्यांना पण आमचे सर खूप आवडतात. आमचे सर आहे ना खूप कमिटेड आहेत. ते कंपनीसाठी काय करतात ते जेव्हा आम्ही बघतो ना,
आम्ही त्यांना खूप रिस्पेक्ट करतो. एक दिवशी मी पण सरांसारखा बनणार. आमचे सुपरवायझर जसे आहेत ना तसेच एक दिवशी मी सरांसारखा बनणार. ह्याला म्हणतात रोल मॉडेल. ह्याला म्हणतात रोल मॉडेल. हा लीडर बाय प्रोडक्शन आहे. हा रिझल्टवरती फोकस करतो. ह्याला रिझल्ट पाहिजे. हा काम झाल्याशिवाय घरी जात नाही. सगळ्यात सकाळी पहिला येणारा माणूस हा असतो. हा स्वतः 8 वाजता येतो आणि मग इतरांना सांगतो की तुम्ही 8 वाजता या. ओके. हा काय करतो, स्वतःच 11ला येतो आणि मग सरांना तू सरांना नको सांगू बरं का मी 11ला आलो. ओके. मग थोडे दिवसांनी हा म्हणतो ठीक आहे मी नाही सांगत पण उद्या मला सुट्टी पाहिजे बरं का. उद्या मला सुट्टी पाहिजे का. आणि हे 6 जण म्हणतात सरांनी तुला काय म्हणून सुपरवायझर बनवलं आम्हालाच माहिती नाही. जा कॅन्टीनमधून वडापाव घेऊन जा. तो म्हणतो ठीक आहे पण तुम्ही काय असं बोलू नका, मला वेल्डिंग नाही माहिती आहे तुम्हाला पण आता अजून कोणाला माहिती नाही त्याच्यामुळे तुम्ही पण शांत बसा. काय पाहिजे वडापाव. 7 दिवसांनी म्हणतो माझ्याकरता वडापाव बरोबर कोक पण घेऊन ये जा. त्याला रिव्हर्स डेलिगेशन पण म्हणतात. ओके. कारण ना ह्याला लोक रिस्पेक्ट, इथे थांबलेल्या माणसाला रिस्पेक्ट नाही करत. म्हणजे रिलेशनशिप वाईट आहे असं नाही आहे. म्हणजे रिलेशनशिप वाईट आहे असं नाही. या प्रवासामध्ये रिलेशनशिप बिल्ड करणं फार गरजेचं आहे. ओके. मी माझ्या मुलाला खूप चांगलं गणित शिकवू शकतो पण माझे त्याच्याबरोबर रिलेशनशिप खराब असेल तर तो माझ्याकडनं शिकणारच नाही. ओके. पण मी नुसतेच रिलेशनशिप गेले आणि गणित शिकवलंच नाही आणि नुसतं चॉकलेटच खायला घातलं तर त्याला मी आवडेल, मला तो आवडेल. ओके. म्हणजे तो नंतर बोलेल माझे पप्पा ना खूप चांगले आहेत. पप्पा बोलतो माझा मुलगा खूप चांगला आहे. मग तो पण सांगतो ओके आमचे पप्पा खूप चांगले आहेत, मी पण त्यांच्याबरोबर चांगला वागतो पण आम्हाला जेवायलाच नाही हो. कारण पप्पाच बाहेर जाऊन काय करतच नाही. तर रिलेशनशिप टिकेल का. कॉलेजमध्ये हिने त्याला बघितलं, सिगरेट फुकल्याची स्टाईल बघून ही फिदा झाली. त्याने हिला बघितलं, हा फिदा झाला. दोघांनी लग्न केलं. लग्न केल्यावर समजलं की हा काय करतच नाही. ओके. आवडणं वेगळं आहे आणि आयुष्य काढण्यासाठी. ओके. त्यामुळे मला माझे सुपरवायझर आवडतात हे बरोबर आहे पण हा तिसरा काय करतो माहिती का. ह्याच्याबद्दल लोक म्हणतात हा मोस्ट कमिटेड, मोस्ट डिसिप्लिन, टेक्निकली कॉम्पिटंट. ह्याच्याकडे ह्याचे कामगार घेऊन प्रॉब्लेम घेऊन आले ना हा लगेच सॉल्व्ह करतो. ह्याच्याकडे जर प्रॉब्लेम घेऊन आले ना 7-8 महिन्यानंतर हा फक्त रिलेशनशिप व्हिडिओ करतो ना. कोटेशन पाठवायचं का हां चल मग ऑफिसमध्ये जाऊया, चल वर जाऊया. पहिल्यामध्ये मग ती सांगते टोनर खराब आहे टोनर. अरे मग टोनर कधी रिफिल होईल. बोलू गुरुवार शुक्रवार शनिवार पण. अरे आता बघ 2-3 दिवस लागतील. आता ते स्क्रू मागवलेत सरांना मी सांगितलं आहे आता शुक्रवारपर्यंत काय नाही. आता थांब. हा काय करतो माहिती का बाईकवर बस चल. हा प्रॉब्लेम सॉल्वर आहे. याला आपण लीडर बाय प्रोडक्शन, लीडर बाय रिझल्ट म्हणतो. ओके. याला लोक रिस्पेक्ट करतात. लोक याच्यासाठी म्हणतात आम्ही आमच्या सरांना रिस्पेक्ट करतो आणि ते आमच्यासाठी काय करतात आणि ते कंपनीसाठी काय करतात हे जेव्हा आम्ही बघतो तर आम्हाला त्यांच्यासारखं बनायचं आहे. आम्ही आमच्या सरांकडे कुठलाही प्रॉब्लेम घेऊन गेलो ना सर 2 मिनिटात सॉल्व्ह करतात. आमचे सर टेक्निकली खूप कॉम्पिटंट आहेत. हा काय करतो हा मुलांना घेतो आणि म्हणतो आपण आता 120 पीस मारतोय रोज, आता आपल्याला 150वर जायचं आहे. ओके. तुम्हाला काय काय पाहिजे सांगा, मी तुम्हाला शिकवतो, मी तुम्हाला करून दाखवतो, आपण काय करूया. मीटिंग घेतो. कष्ट करतात, मेहनत करतात आणि 130 करायला जातात आणि 125 किती होतं मी बोललो होतं 150वर जातात. 120वरून 150वर जातात. होतं 3-4 महिने होते, कंपनीत प्रगती होते. हा सगळ्यांना 1200 रुपये साहेबांशी बोलून वाढवून पण देतो. साहेब पण लगेच देतात कारण तेच कामगार जे 120 पीस मारायचे ते 150 मारायला लागले. सगळं व्यवस्थित, क्वालिटी पण इम्प्रूव्ह झाली, रिवर्कचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, रिजेक्शन पण कमी झालं. तर सरांनी पण लगेच याच्या शब्दावरती सगळ्यांचे 1200 रुपये वाढवून पण दिले. सगळं व्यवस्थित सुरू झालं. ओके. आता तो बोलला आता आपल्याला 160 मारायचे आहेत, 160 पीस मारायचे. तर 160 पीस मारायला सुरू केल्यानंतर प्रयत्न केला तर 156 झाले. 156 झाले दुसऱ्या वर्षी. मग तिसऱ्या वर्षी त्याने 156वरनं परत 160 मारायचा प्रयत्न केला. मग 158 झाले. आता काय झालं 158ला आल्यानंतर आहे ना एकाचा खांदा दुखायला लागला, एकाचा पाठीच्या मणक्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला, एकाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम झाला. ओके.
एक जण बोलतो की माझ्याच्याने झेपत नाही. कारण काय झालं माहिती का, त्या टीमचं पोटेन्शियल अचीव झालं होतं. ओके, 12 तासामध्ये एक माणूस क्वालिटी काम जेवढं करू शकत होता तो एवढं करतो. बरेच जण काय करतात माहिती का, इथे आल्यानंतर थांबतात. 120 वरून 150 वर जायचा प्रयत्न केला तर 140 झाले, मग 145 झाले, मग 148. जसं आपण पहिले नाही का मोसंबीचा काय तो ऊसाचा रस ऊस टाकला तर पहिल्यांदा झपकन अर्धा ग्लास, दुसऱ्यांदा टाकला तर दुसऱ्या वर्षी अर्धी वाटी, तिसऱ्या वर्षी 2 चमचा, चौथ्या वर्षी पटपट पडला 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 थेंब, असं करावं लागतं ना. तशी परिस्थिती आहे. प्रत्येक नॉलेज, प्रत्येक स्किल, प्रत्येक काम करायची पद्धत चौथ्या वर्षी एक्सपायर होते. त्याच्यामुळे काय होतं, हा 3-4 वर्ष ग्रोथ करतो. कधी कधी हा मालक पण असतो, त्याला आपण रॅम्बो म्हणतो. 1.5 करोड, 1.5 करोडवरनं 2.25 करोड, 2.25 वरनं 2 करोड 42 लाख, ते पण एक रात्र सोडून घरी जाऊन. मग ते मोठं उदाहरण पण असू शकतं. 6 करोड, 6 करोडवरनं 9 करोड लगेच, 9 करोडवरनं 10 करोड 20 लाख खूप कष्ट करून, आणि त्याच्यानंतर 10 करोड 22 लाख करायला 2 ठिकाणी रेट मारून द्यावा लागला. ओके, तर त्याला आपण लीडर बाय प्रोडक्शन म्हणतो. तर ह्या लेवलला जातो. 96% लोक इकडे झाल्यावर सेटल होतात. ते फक्त परफॉर्मर हँडल करू शकतात. पण 4% लोक काय विचार करतात माहिती का, मी जर 7 लोकांना घेऊन 150 पीस मारू शकतो आणि आरामात 140 पीस मारू शकतो. प्रेशर घेऊन, त्रास घेऊन, आठवड्यातनं 2 दिवस एक्स्ट्रा काम करून 150 पण मारतो. पण नॉर्मली नॅचरल स्पीडनी 140 पीसवर आलो, 120 वरून 140. याचा अर्थ प्रत्येक एक माणूस 6 लोकांना घेऊन 140 पीस मारू शकतो. तर आता हा कसा विचार करायला लागतो माहिती का, तो त्यातल्या गणेशला, हेमंतला आणि जावेदला बोलवतो आणि शनिवारी मीटिंगमध्ये त्यांना बोलतो, हे बघा आता आपण आहे ना 120 पीसवरून 136ला आरामात आलो, अजून कष्ट करून 140ला आलो, पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तर ते जरासं जास्तच त्रासदायक होत आहे. आता माझं असं मत आहे, ओके, आता माझं असं मत आहे, मी सरांशी बोलणार आहे, पहिले तुमच्याशी ऐकतोय. तर तुम्ही तिघं ते करू शकता का जे मी आज करतोय. मी तुमच्या 6 जणांना घेऊन 140 पीस मारतोय. ओके, तुम्हाला मी 130च मारायला सांगेल सुरुवातीला, मग हळूहळू आपण वाढूया. ओके, आता तुम्ही 6 जणांपैकी तुम्ही तिघं ते करायचं जे मी केलं. हे 3 जण तुम्हाला एक एक वाटून देतो. ओके, डिसेंबरमध्ये तुला एक मुलगा देतो, तुला एक मुलगा देतो, तुला एक मुलगा देतो. जानेवारीत तुला एक, तुला एक, तुला. फेब्रुवारीत तुम्हाला तिघांना एक एक. दर महिन्याला एक पोरगा तयार करायचा होतो. दर महिन्याला एक एक पोरगा तयार करायचा आणि बरोबर आहे ना एप्रिल किंवा मेमध्ये तुमच्याकडे 6 पोरं होतील. आणि आज जसा मी तुम्हाला 6 जणांना घेऊन 130 मारतोय, तसं तू 140 करायचे, तू 140 करायचे, तू 140 करायचे. ओके, तुझा आता पगार किती आहे? 18,000 आहे ना. मी सरांशी बोलतो आणि मी ते तुला करेक्ट करून देतो. तुझी पण प्रगती होईल. पण तू तयार आहेस का? तू तयार आहेस का? तू तयार आहेस का? हा काय करतो, आपल्या लोकांना स्वप्न दाखवतो, त्यांना गोल देतो आणि तो आपल्या 3 झेरॉक्स कॉप्या काढतो. मी तुम्हाला माझ्यासारखा बनवेल, मी तुम्हाला माझ्यासारखा बनवेल. आणि तो सरांकडे जातो आणि सरांना सांगतो आपण 360 पीस मारू शकतो. मी टार्गेट घेतो सर 1 मे पासून मी 360 पीस मारेल. तुम्ही ती ऑर्डर उचला पूर्ण. तुम्ही आता अर्धीच ऑर्डर उचलता ना त्यांच्याकडनं, आणि ती अर्धी मी पूर्ण ऑर्डर करून देतो तुम्हाला. ओके, फक्त मला मेपर्यंतचा वेळ द्या आणि मी इम्प्रूव्हमेंट करणार आहे. मेला 360 नाही होणार आहे, हळूहळू करतो. ओके, फेब्रुवारीपर्यंत मी 240ला टच पण करतो. ओके, फक्त हे जे पोरं आहेत ना, हे आता सध्या 18,000 आहेत, त्यांना आपण 25,000 देऊया, त्यांची प्रगती करूया. आणि मला जसं तुम्ही देत आहेत ना तसंच त्यांना आपण द्यायचं आहे. हा काय करतो, आपल्या लोकांना स्वप्न दाखवतो. हे तिघं विचारतात, नाही नाही सर तुम्हाला जे जमतं ते आम्हाला कसं जमेल. अरे जमणार ना, मी पण तुझ्यासारखाच आहे ना. तुला स्वतःला जमतं, तुला आता दुसऱ्यांकडनं कसं करून घ्यायचं ते मी तुला शिकवतो. तो लीडर डेव्हलप करतो. त्याला म्हणतो आपण लेवल 4 लीडर. लीडर बाय पीपल डेव्हलपमेंट. हा टीम बिल्डिंग करतो, हा लोकांना डेव्हलप करतो, हा लोकांना तयार करतो, हा ट्रेनर असतो. ओके, हा ह्याला बॉस म्हणतात. हा बॉस असतो, हा बॉस असतो, हा मित्र असतो, हा सिन्सिअर परफॉर्मर असतो, हा गुरुजी असतो.
हा ट्रेनर बनतो. कारण ह्याला समजतं की आता कष्ट करून मोठं नाही होणार, आता लोकांना शिकवून, लोकांना तयार करून, लोकांना ट्रेन करूनच पुढची लेवल जाऊ शकते. ट्रेन करूनच पुढच्या लेवलला जाऊ शकतो. त्याला आपण लीडर बाय पीपल डेव्हलपमेंट म्हणतो. हा टीम बिल्डिंग करतो. हा टीम बिल्डिंग करतो. जर आहे ना 1000 लोकांनी प्रवास सुरू केला ना, 1000 लोकांनी प्रवास सुरू केला तर त्यातले 600 इकडेच राहतात, 400 इकडे येतात, त्यातले 40 इकडे येतात आणि त्यातले 4 कदाचित इथपर्यंत विचार करतात. प्रत्येकाची एक विचार करायची पद्धत असते. काही जण तिकडे आल्यानंतर स्वतःला अमिताभ बच्चन डिक्लेअर करून देतात. कारण मी जेव्हा गावावरनं आलो तो माझे खायची प्यायची वांदे होते. मला एक संधी मिळाली, मी हेल्पर बनलो. हेल्परवरून मी कारागीर बनलो. कारागिरामधनं मी त्या कंपनीमध्ये रेकॉर्ड सेट केला. पहिला माणूस ज्याने दिवसाला 25 पीस मारले. सर पण मला भेटायला आले होते, कोण आहे तो कामगार. आणि सरांनी मला गिफ्ट पण दिलं होतं. सरांनी मला शाबासकी दिली होती. व्हॉट्सअपवर माझ्याकडे फोटो पण आहे सरांचा आणि माझा, त्यांचा फोटो पण आहे. त्यांनी माझं कौतुक पण केलं होतं. मग त्यांनी मला सुपरवायझर पण बनवलं. आणि सुपरवायझर बनल्यावर मी या 6 लोकांना पण तयार केलं, त्यांना शिकवलं, त्यांच्याकडनं काम केलं आणि कंपनीला 120 पीसवरनं 140ला घेऊन पण आलो. आणि इथे आल्यानंतर 95% लोक स्वतःला अमिताभ बच्चन डिक्लेअर करून टाकतात, कारण त्यांना पुढचा पडाव दिसत नाही. ओके, त्याच्या पुढचा जो आहे त्या लोकांना हे सुचतं जे मी तुम्हाला आता सांगितलं. ओके, ही स्टोरी मी बनवलेली आहे. स्टोऱ्या वेगवेगळ्या बनू शकतात आणि वेगवेगळ्या फील्डला वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. हा लोकांना डेव्हलप करतो, लोकांना ट्रेन करतो, लोकांबरोबर काम करतो. हा काय करतो? मैत्री करतो, रिलेशनशिप बिल्ड करतो. हा काय करतो? रिझल्ट जनरेट करतो. हा काय करतो? दोन्ही करतो. तो लोकांशी रिलेशनशिप बिल्ड करतो, लोकांना ग्रो पण करतो, लोकांना शिकवतो पण आणि रिझल्ट पण करतो. ओके, याच्याबद्दल म्हणतात की आम्ही सरांच्या अंडर काम करतो कारण आम्हाला दुसरा काय पर्याय नाही. ह्याला म्हणतात आम्ही सरांच्या अंडर काम करतो कारण माणूस खूप चांगला आहे, आम्हाला खूप चांगला वागवतो आणि आता तर काम नाही केलं तरी सर काय बोलत नाहीत, मजा येते. ओके, तिसरा, आम्ही सरांना खूप रिस्पेक्ट करतो आणि एक दिवशी मी पण सरांसारखा बनणार. आमचे सर मोस्ट लॉयल, मोस्ट ट्रस्टेड आणि टेक्निकली इतके कॉम्पिटंट आहेत ना. आमचे जे कंपनीचे डायरेक्टर आहेत ना ते पण आमच्या सरांबद्दल बोलतात, सरांना खूप रिस्पेक्ट करतात आणि सरांना खूप मानतात. एवढे कमिटेड आहेत सर. ह्याच्याबद्दल बोलतात 7 जण. मी जेव्हा कंपनीत आलो ना मला काहीच माहीत नव्हतं. आज मी जे पण आहे ना ते सरांमुळे. सरांनी मला शिकवलं. मी सरांना बोललो होतो, सर मला नाही जमता ना, मी ना मशीनवर काम करू शकतो पण मी 6 कामगार नाही हँडल करू शकत. सर बोलले तू करू शकतो, मी आहे. कुठे चुकलास ना मी आहे. आणि जर तू फेल झाला ना तर ते तुझं नसणार फेलियर, तू माझं पण फेलियर असणार. तुला घडवायचं काम माझं, तुला शिकवायचं काम माझं. ओके, तुला स्किल डेव्हलप करायचं काम माझं. पण तू जबाबदारी घेशील का? मी सरांना तुझ्यातर्फे कमिटमेंट देणार आहे. नंतर तू मला प्रॉब्लेम नाही ना करणार. तू आता नाही बोलायचं तर बोल, मग मी ह्याला सांगतो. तो लोकांचे गोल सेट करतो, लोकांच्या केपेबिलिटीवर काम करतो, लोकांना शिकवतो, लोकांना ट्रेन करतो, लोकांना डेव्हलप करतो. आय डू यू सी यू डू, आय डू यू सी यू आस्क क्वेश्चन, यू डू आय गाईड आणि यू डू. आठवतं का सगळ्यांना? ह्याला आपण लीडर बाय पीपल डेव्हलपमेंट म्हणतो. हा लोकांना डेव्हलप करतो, हा लोकांना तयार करतो. त्याच्यानंतर येतो लीडर बाय क्रेडिबिलिटी, लीडर बाय रिस्पेक्ट. तो आहे डिझाईन डिपार्टमेंटचा हेड, पण कंपनीमधले सगळे लोक त्याला मानतात. सगळे लोक त्याला मानतात. सर पण त्याला मानतात. ओके, सर पण त्याला मानतात. हा प्रवास आहे. लीडर बाय क्रेडिबिलिटी, लीडर बाय रिस्पेक्ट. प्रत्येक वेळेस पुढच्या लेवलला जायची तो हा आहे. याला सगळेच मानतात. ओके, याला कोणीच मानत नाही. हा कोणालाच आवडत नाही. हा कामचोर लोकांना आवडतो, हा काम करणाऱ्या लोकांना आवडतो. याला ज्यांचं जीवन त्यांनी घडवलं असतं त्याला हे देव मानतात. आणि हा ऑर्गनायझेशन बिल्ड करणारा माणूस असतो. हा लेवल 5 लीडर असतो. रतन टाटा, नारायण मूर्ती, नेल्सन मंडेला यांना सगळ्यांना आपण ह्याला हा लीडर नाही म्हणत, लोकांना हा लीडर बनण्याची गरज असते. म्हणजे हा कोण आहे माहिती का? गावातले 172 लोक जेव्हा जमतात आणि गावात पाणी येण्यासाठी मीटिंग जमते, गावात पाणी येण्यासाठी मीटिंग जमते,
तेव्हा 171 लोक एका चेहऱ्याकडे बघतात आणि त्या माणसाला, कारण हा माणूस असेल ना तरच गावात पाणी येणार, त्याला लीडर नाही नाही नाही, यावर्षी माझ्या मुलीचं लग्न पण आहे, मी नाही बाबा, यावर्षी माझ्याकडे वेळ नाही, मी नाही करणार, रामभाऊ तुम्ही करा ते, आता बस झालं, मी ते बरंच केलं. तरी सगळे मिळून बोलतात करा ना गावासाठी एवढं. आणि लोकांची गरज आहे की ह्याने लीडर बनावं. त्याला लीडर बनण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. त्याला म्हणतात लीडर बाय पर्पज, लीडर बाय कॉज. त्याला आता पैसे पण नको आहे, तो कंपनीमधनं पैसे पण नाही काढत आहे. ती कंपनी ऑटो पायलट मोडमध्ये गेलेली आहे. त्या कंपनीचे डायरेक्टर आणि ते प्लांट हेड त्यांचे प्लांट सांभाळत आहेत. शायनिंग अथॉरिटी पण देऊन टाकलेली आहे, सगळं काय देऊन टाकलेलं, काय त्रासच नाही. त्याला आपण लेवल 5 म्हणतो. हे उदाहरणं मी वेगवेगळे देतो आहे, थोड्या वेळाने एंटरप्रेनरसाठी पण उदाहरणं येतील. ओके. आणि हा प्रवास आहे, हा प्रवास बरेच जण सुरू करतात. काही लोक इकडेच थांबतात, काही जण इकडे जाऊन थांबतात, काही जण इकडे जाऊन थांबतात, फार कमी इकडे पोचतात आणि करोडमध्ये एक माणूस इकडे पोचतो. म्हणून तुम्हाला 1000 करोडची, 1200 करोडची, 2000 करोडची आणि 3000 करोडच्या कंपन्या भोसरी चाकणमध्ये 15,000 मागे 15 आठवत दिसतील, ज्या एंटरप्रेनरने सुरू केलेले आहेत. फक्त 1% लोक इथपर्यंत पोचतात. आणि त्यासाठी खूप नशीब पण लागतं, टायमिंग पण लागतं. सचिन तेंडुलकर जर आता जन्माला आला असता तर कदाचित तो तेंडुलकर बनला नसता. अमिताभ बच्चन जर आज जन्माला आला असता तर आज झालं नसतं. बिल गेट्स जर आज जन्माला आला असता तो मोठा झाला नसता. त्याला लक पण लागतं, टायमिंग पण लागतं, नॅचरल टॅलेंट पण लागतं आणि त्या लेवलचं लिडरशिप स्किल्स पण लागतं. तुम्हाला सगळ्यांना होतं आहे ना कनेक्ट मी बोलतोय ते? हा प्रवास आहे. या प्रवासामध्ये आता आपण खूप डीपमध्ये जाणार आहोत, काही काही गोष्टी बघणार आहोत. त्याच्यातल्या काही चुका तुम्ही आणि मी सगळे मिळून कळत नकळत करत असतात. कोणाचाच उद्देश चुका करणं नसतो आणि हा प्रवास आहे.